नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वी मराठी व्याकरण दुसरा घटक काव्य गुण हा बघणार आहोत. आता व्यक्तीमध्ये गुण असतात, काव्यामध्येही गुण असतात, त्यांची तुलना बघूया. आता व्यक्तीमध्ये अनेक गुण असतात, काव्याच्या ठिकाणी सुद्धा काही गुण असतात. गुणांमुळे काय होतं, व्यक्तीचं चरित्र जे ते अधिक खुलतं. तसंच काव्यामध्ये जे काही गुण असतं त्यामुळे काव्य सुंदर आणि उठून दिसतं. व्यक्तीचं व्यक्तिमत्व जे असतं ते व्यक्तीला बहुश्रुत बनवतं. म्हणजे व्यक्तीमध्ये जर गुण असतील तर ते व्यक्तीला अनेक गोष्टींमध्ये प्रवीण बनवतं. तर काव्यामध्ये काय होतं, गुणांमुळे काव्याला सौंदर्याचा साज चढतो, अधिक देखणं, अधिक उठून दिसायला लागतं. आता काव्य गुणामध्ये जे शब्द असतात त्यांची वैशिष्ट्य कुठली, तर सोपे, सुटसुटीत, उच्चारण्यास सहज सुलभ असे शब्द काव्यात असतात. शब्दांमध्ये नाद मधुरता असते. शब्दांमध्ये गेयता, गेयता म्हणजे गाण्यायोग्य, गाण्यासारखे शब्द असतात. त्या शब्दांच्या अर्थाचा एक गोडवा, आंतरिक गोडवा असतो आणि या शब्दांमधून, त्या ओळींमधून एक उत्तम भाव व्यक्त होत असतो. आता कोणते कोणते काव्य गुण आहेत, आपण कोणते काव्य गुण अभ्यासणार आहोत. पहिला आहे प्रसाद, दुसरा माधुर्य आणि तिसरा ओज. तर पहिलं काव्यगुण प्रसाद. प्रसाद म्हणजे काय, सुलभता, सोपेपणा. काव्य ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर सहज अर्थबोध करून देणारा जो गुण असतो त्याला प्रसाद असं म्हणतात. म्हणजे सहज सहज अर्थ समजतो. त्या ओळींचा जो सहज अर्थ समजलाय त्या गुणाला काय म्हणायचं, प्रसाद असं म्हणायचं. आणि या गुणाने युक्त असलेल्या काव्याला प्रासादिक काव्य असं म्हणतात. की सहज सोपं काव्य, समजायला जे सोपं काव्य असतं त्या काव्याला प्रासादिक काव्य असं म्हणतात. आता प्रसाद गुणाची लक्षणं किंवा वैशिष्ट्य. तर हा काव्यगुण सर्व रसांना पुष्टी देतो. पुष्टी देतो, बळ देतो, ताकद देतो, शक्ती देतो. सर्व रस म्हणजे जे 9 रस आहेत, हास्य रस आहे, करुण रस आहे, भयानक रस आहे, वेगवेगळे जे रस आहेत 9 रस, त्या रसांना महत्व देण्याचं, बळ देण्याचं, ताकद देण्याचं काम हा काव्यगुण करतो. हा काव्यगुण उत्पन्न होण्यासाठी शब्द नित्य परिचयाचे म्हणजे ओळखीचे व वाक्यरचना सरळ असावी लागते. प्रसाद हा गुण केव्हा निर्माण होईल, प्रसाद म्हणजे सहज सहज समजण्यासारखं, सोपं. सोपं काव्य निर्माण होण्यासाठी शब्द कसे हवेत, की जे नेहमीचे ओळखीचे शब्द आहेत असे हवेत आणि वाक्यरचना जी आहे ती सरळ असायला हवी. साधी, सोपी, सरळ शब्दरचना असते. सोपी, सुबोध व चटकन अर्थ समजणारी रचना म्हणजे काय, प्रासादिक रचना. आता प्रसाद गुणाची उदाहरणं बघूया. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमलीचे. बालकवींची कविता आहे. हिरवे हिरवे गार गालीचे, गवत फुललेले पायाखाली आणि ते उगवलेल्या गवताला पाहून गालिच्यांसारखं गवत आहे असं त्यांना वाटतं. पडवळा भोपळ्यांची आळी ठेवली भाजून. आपल्याच पुस्तकातली ही कविता इंदिरा संतांची कविता आहे की पडवळ आणि भोपळ्यांचे बिया लावण्यासाठी ती जी आळी केली ती भाजून ठेवलेली आहे. हंबरून वासराले चाटते जवा गाय, तिच्या मंदी दिसते तले मले तवा माही माय. प्राध्यापक स ग पाचपुळांची कविता आहे की गाय जेव्हा हंबरून वासराला चाटते तेव्हा मला तिच्यामध्ये माझी आई दिसते. सहज सहज अर्थ समजतोय. पक्षी जाय दिगंतरा, पक्षी आकाशात उडतो, बाळकांची आणि चारा आणि त्याच्या पिल्लांना चारा आणतो. घार हिंटे आकाशी, झाप घाली पिलापाशी. पिल्लांजवळ झेप घेऊन खाली येते. आकाशात जरी हिंडत असले तरी सगळं लक्ष कुठे असतं, पिल्लांवर असतं. संतबाई जनाबाईंच्या ही ओळी आहेत. या सगळ्या ओळींवरून तुमच्या असं लक्षात येईल की सहज सहज समजतं, फार विचार करावा लागत नाही. सोपे शब्द, ओळखीचे शब्द आणि सरळ वाक्यरचना हे प्रसाद गुणाचं महत्व इथे तुमच्या लक्षात येईल. आता दुसरा काव्यगुण आहे माधुर्य. माधुर्य म्हणजे काय, मधुरता. मधुरता, गोडवा. काव्यात सोप्या शब्दांप्रमाणेच कोमल किंवा मृदू वर्ण असलेले शब्द असतात. असे शब्द ऐकायला मधुर व सुखद वाटतात.
असा शब्दांचा वापर असलेल्या काव्यात माधुर्य हा गुण असतो. लक्षण बघूया. मृदू वर्णांचा वापर केला जातो. अनुस्वार व ऱ्हस्व शब्द इत्यादींमुळे कर्ण मधुरता येते, कानाला ऐकायला गोड वाटतात. रचनेतील गोडव्यामुळे मानवी मनाला प्रसन्नता प्राप्त होऊन आनंद मिळतो. या काव्यगुणामुळे चित्तवृत्ती तल्लीन होतात. माणूस एकरूप होतो, त्या गाण्याशी तल्लीन होतो, आनंद मिळतो. आता उदाहरण बघूया. पहिलं उदाहरण. घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद मधुर सेवनानंद स्वच्छंद हा धुंद मिटता कमलदल होई बंदी भृंग तरी सोडिना धास गुंजनात दंग. आता पुरुषोत्तर दारव्हेकरांची कविता आहे, या ओळी आहेत बघा. छंद मकरंद मिलिंद स्वच्छंद धुंद बंदी भृंग आणि गुंजनात दंग. सगळीकडे जे अनुस्वार आहे, या अनुस्वारामुळे या ओळींना एक प्रकारचा गोडवा, एक प्रकारचं माधुर्य लाभलेलं आहे. दुसऱ्या ओळी बघूया. लाल पोपटी कवळी पाने लवलवणारी जिथे तिथे हिरवे पिवळे रंग त्यामध्ये केशर सांडे कुठे कुठे. आता जिथे तिथे कुठे कुठे या ओळी, या शब्दांमुळे काय झालंय, याला एक ताल, एक लय निर्माण झालेली आहे आणि मधुरता निर्माण आली आहे. डॉक्टर संगीता बर्वे यांच्या कवितेच्या या ओळी आहेत. आणखी काही उदाहरणं बघूया. इंदिरा संतांची कविता आहे. रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा. बघा, ल्या ल्या गवत फुला ला ला ल चा पुन्हा पुन्हा वापर करून त्या याला कवितेला, त्या ओळीला एक प्रकारची गेयता त्यांनी प्रदान केलेली आहे. आता बोरकरांची कविता. हिरव आणिक पाणी तेथे स्फूर्ती मजला गाणी निळंतुनी पाखरे पांढरी किलबिलतात थव्या थव्यांनी. आता पाणी गाणी निळतुन पाखरे पांढरी किलबिलतात या शब्दांमुळे काय झालंय, या ओळींना माधुर्य आलेलं आहे. पुढचा गुण पाहूया. ओज. ओज म्हणजे आवेश, भाषेतील आवेश, उत्साह, जोमदारपणा. काव्यातील या गुणाने अंगात वीरश्री संचारते, जोश उत्पन्न होतो आणि उत्साह संचारल्यासारखे वाटते. लक्षण बघूया. या काव्यगुणात अंतःकरणाला उद्दीपित करणारे, उत्साह देणारे, ऊर्जा देणारा गुणधर्म असतो. हा काव्यगुण वीर व रौद्र रसांना पुष्टीकारक आहे. हा वीर व रौद्र रसांना ताकद देणारा आहे, मजबूत करणारा आहे, शक्ती प्रदान करणारा आहे. निर्माण हा काव्यगुण निर्माण होण्यास जोडाक्षर लागतायत, कठोर वर्ण लागतायत, दीर्घ सामासिक शब्दांचा वापर होतो आणि या सर्व लक्षणांच्या वापराने भाषेत जोरकसपणा येतो व ओज गुण निर्माण होतो. बघूया याची उदाहरणं. खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाहू घडलेले कडी कपारी मधील वणवे उरात तुमच्या दडलेले काबूल कंद हार पथावर डंके तुमचे झडलेले. ही कुसुमाग्रजांची एक कवितेतल्या ओळी आहेत आणि या ओळी त्या महाराष्ट्रीयन जनतेला सांगतायत की तुमच्यामध्ये किती ताकद आहे, चला लढायला चला, आता चीनशी आपण लढूया. साने गुरुजींची कविता. आता उठू सारे रान आता पेटू सारे रान शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू प्राणाला प्राण. या ओळींमधून तुमच्या अंगामध्ये जोश निर्माण होतो, ओज निर्माण होतो. पुढची आणखी काही उदाहरणं बघूया. शिंग फुंकिले रणी वाजतात चौघडे सज्ज व्हा उठा उठा सैन्य चालले पुढे. वसंत बापटांच्या कवितेतल्या या ओळी आहेत. अजून जवी पवारांच्या कवितेतल्या या ओळी बघा. तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर तू तोडलास गुलामांच्या पायातल्या बेड्या आणि केलेस चवदार तळ्याच्या काठावर युद्धात जवानांना उभे करावे तसे. आंबेडकरांविषयीची कविता आहे. पुन्हा ओज, ताकद, जोश निर्माण करणारी ही कविता. तर याप्रमाणे आज आपण प्रसाद, माधुर्य आणि ओज गुण पाहिलेत. धन्यवाद.